हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. अध्याय क्रमांक 18 आणि माऊलींची ओवी क्रमांक 963. त्यावर आपण गेल्या सत्रातही चिंतन केलं. त्या अगोदरच्या सूत्रात चिंतन केलेलं आहे. चिंतन पुढे अजून आपल्याला करायचं आहे. विषय असा आहे की श्रीमद भागवत आणि एकनाथी भागवतमध्ये ध्यानयोग कसा वर्णिला आहे. आणि माऊलींची जी ओवी आहे ज्यावर आपण चिंतन करतोय ती ओवी अगोदर वाचतो. मनोनी नियमिलिया मानसी, स्पृहा नासोनी जाय आपैसी, किंबहुना तो ऐसी भूमिका पावे. आणि त्यावर चिंतन करता करता भागवत ग्रंथामधील आपण स्कंध 11 आणि अध्याय 13 त्यातले काही श्लोक पाहिले आणि नाथांच्या ओव्याच्या आधारे तो विषय समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आता आपल्याला अध्याय क्रमांक 13 जवळपास पूर्ण झालेला आहे. आता 19व्या अध्यायामध्ये या विषयाबद्दल आणखी काय स्पष्टीकरण आपल्याला मिळतं ते आपण पाहणार आहोत. सुरुवातीचा म्हणजे स्कंध 11 अध्याय 19 आणि श्लोक क्रमांक 1 याविषयी थोडंसं चिंतन असं येतं. भगवान श्रीकृष्ण उद्धवास स्कंध 11 अध्याय 19 उपदेश करताना म्हणतात, उपनिषदादी शास्त्रातील आध्यात्मिक ज्ञानाने संपन्न होऊन हे विश्व ही केवळ माझ्यावर म्हणजे आत्म्यावर भासणारी माया आहे हे सखोल समजून घ्यावे आणि तदनंतर ज्ञानंच मयी संन्यसेत. अर्थात हे शब्दज्ञान, शब्दाच्या रूपात असलेले ज्ञान माझ्यातच म्हणजे स्वस्वरूपातच सोडून द्यावे. अर्थात शब्दज्ञानाचा विलय स्वतःच्या ठिकाणी ध्यानाभ्यासाद्वारे करावा असं श्लोक क्रमांक 1 सांगितलेलं आहे. भागवत ग्रंथाच्या निर्गुण साक्षात्कारासंबंधाने उपदेश करताना भगवंत जेव्हा मी माझा असं म्हणतात तेव्हा आत्मा आत्म्याचा असा अर्थ घेत जावे. आणि विस्तार या संदर्भात माऊलींनी अध्याय क्रमांक 2 आणि ओवी क्रमांक 151 याविषयी आपल्याला काय सांगितलं आहे ते या निमित्तानं पाहणं योग्य ठरेल. त्यातला एक परिच्छेद आपण पाहणार आहोत. महत्त्वाचा सिद्धांत सांगणारी अध्याय क्रमांक 2 ओवी 151 अगोदर वाचतो. अर्जुना ऐसा हा जाणावा, सकळात्मकू देखावा, मग सहजे शोकू आघवा, हरेल तुझा. आणि या ओवीवर खूप मोठं चिंतन आहे. आपल्याला आपल्या सध्याच्या विषयासंदर्भात पाहायचं असेल तर हृदयाची ठेवण आणि बुद्धीची दिशा कशी असावी आणि यासाठी या परिच्छेदामध्ये जो विषय चर्चेला आहे त्यासाठी अध्याय क्रमांक 15 आणि श्लोक क्रमांक 15 आपण पाहूया आणि त्याचं चिंतन काय आहे त्याचा आपण विचार करूया. सर्वस्वचाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृत् वेदविदेव चाहम्. अध्याय 15 श्लोक 15. अर्थ भगवंत म्हणतात, मीच हृदयात आत्मा स्थित आहे. माझ्या आत्म्यामुळे स्मृती व ज्ञान होते. तसेच अविद्यादी दोषांचीही निवृत्ती होते.
सर्व वेदांच्या द्वारा जाणून घेण्यास योग्य असा मीच आहे. तसेच वेद जाणणारा सुद्धा मीच आहे. आता या श्लोकावरील ओवी क्रमांक 421 ते 442 या 22 माऊलींच्या ओव्या आहेत आणि या ओव्यामध्ये भगवंत दर्शक असलेले मी, मीची, माझे अशा प्रकारचे पद पुष्कळ वेळेस आलेले आहे. उदाहरणार्थ मी व मीची म्हणजे मीच हे पद ओवी क्रमांक 421, 424, 25, 29, 30, 33, 35, 36, 38 आणि 41 मध्ये आहे. माझे, मजची, माते हे पदही काही ओव्यात आहे. त्यामुळे माऊली सांगत आहेत, याऐवजी भगवंत स्वमुखाने समजून सांगत आहेत असे समजावे व त्यामुळे समजत आहे हीच भूमिका याही ओव्यांच्या बाबतीत ठेवावी. हृदयाची ठेवण चतुर्भुज भगवंताचे सान्निध्य अनुभवणारी ठेवावयाची आहे. पण बुद्धीची दिशा सगुण साकार भगवंताकडे न ठेवता आत्म्याच्या दिशेने ठेवावयाची आहे. कारण या 421 ते 442 ओव्यातील ज्ञानाद्वारे भगवंतांना त्यांनी अखेरच्या म्हणजे 442 या ओवीमध्ये सांगितल्याप्रमाणे वाचकाचे रूपांतर स्वतःच्या स्वरूपात अर्थात आत्मस्वरूपात अर्थात स्वरूपावस्थेत करावयाचे आहे. त्यामुळे भगवंत जेथे स्वनिदर्शक मी म्हणतात तेथे आत्मा असा अर्थ घ्यावा. अध्याय क्रमांक 18 आणि ओवी क्रमांक 1266 मध्ये भगवंतानी स्वमुखाने हे स्पष्ट केलेले आहे. ती ओवी पाहू म्हणजे आपल्या लक्षात येईल. ओवी वाचतो. मग कर्म जात गेलया मी आत्मा उरे आपण पया तेथ बुद्धी घापे करुणिया पतिव्रता. अध्याय क्रमांक 18 आणि ओवी 1266. या ओवीमध्ये भगवंतानी मी म्हणजे आत्मा असे स्वमुखाने स्पष्ट केलेली आहे. या ओवीचा अर्थ मग ती कर्मे प्रकृतीसह आत्मस्वरूपापासून दूर गेल्यानंतर मी म्हणजे आत्मा आपोआप उरतो. या अवस्थेत बुद्धी आत्मरूप झालेली असते. आता सुरुवातीस आत्म्याचा अनुभव येतो व तत्पश्चात सर्वं खल्विदं ब्रह्म हा अनुभव येतो. हेही नेहमी लक्षात ठेवावे. त्यामुळे ओवीमधील मी, मीच आणि माझा हे शब्द आत्मा, आत्माच आणि आत्म्याचा या अर्थाने आहेत अशी बुद्धीची दिशा ठेवावी. पुढील अर्थामध्ये आत्मा या शब्दापुढे कंसात मी शब्द हा मुद्दामून लेखकांनी लिहिलेला आहे. वाचकांना त्याचा लाभ नक्की होईल. भगवंत निदर्शक आहे व अर्थाची ओवीशी सांगड घालणे सुलभ व्हावे म्हणून तो लिहिलेला आहे असं स्पष्टीकरण लेखकांनी दिलेलं आहे. भगवंत पुढे भागवतातील 19व्या अध्यायामधील श्लोक क्रमांक 14 व 15 मध्ये ज्ञान म्हणजे अर्थात आध्यात्मिक शब्दज्ञान, परोक्ष ज्ञान आणि विज्ञान म्हणजे त्या ज्ञानाचा अनुभव, ज्ञानाची अपरोक्षानुभूती स्पष्ट करतात. पाहूया आपण ते. म्हणतात, उद्धवा ज्या ज्ञानाने प्रकृती, पुरुष, महत्त्व, अहंकार व पंचतन्मात्रा ही 9, त्यानंतर 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये व मन ही 11, पंचमहाभूते व 3 गुण अशी एकूण
28 तत्वे सर्व कार्यामध्ये आहेत. तसेच या सर्वामध्ये एकच परमात्म तत्व व्यापून आहे असे पाहिले जाते. तेच परोक्ष ज्ञान होय हे माझे निश्चित मत आहे, असं भगवंतांनी श्लोक क्रमांक 14 भागवताच्या स्कंद क्रमांक 11 अध्याय 19 आणि श्लोक क्रमांक 14 मध्ये स्पष्ट केलेलं आहे. पुढे 15 मध्ये काय स्पष्ट करतात? ही 28 तत्वे न पाहता त्यात व्यापून असलेले एक परमतत्व, परमात्मतत्व म्हणजे आत्मा अनुभवणे, याला विज्ञान म्हणजे अपरोक्षानुभूती अर्थात अपरोक्ष ज्ञान अर्थात साक्षात्कार म्हणतात. 15व्या श्लोकामध्ये हा मुद्दा भगवंतानी उद्धवाशी चर्चा करताना स्पष्ट केलेला आहे. श्लोक क्रमांक 15 वरील ओव्या महत्त्वाच्या आहेत. त्याचा अर्थ अध्याय क्रमांक 2 ओवी क्रमांक 149 आणि परिच्छेद 5 मध्ये दिला आहे. आणि तिथे नाथांच्या ओवी क्रमांक 177, 178 ते 183 पर्यंत अर्थ दिला आहे. तो आपण पाहणार आहोत. चिंतनाचा विषय आहे आत्मानुभूती प्राप्तीत आध्यात्मिक शब्दज्ञान वृत्तीसह लयास जाते. आणि आपल्याला नाथांची ओवी क्रमांक 177 पाहावयाची आहे. जेविका घटा मात्रास सबाह्य व्यापक आकाश, तेवी सकल प्रपंचास चिदाभास व्यापक. एकनाथी भागवत अध्याय 19 ओवी 177. पुढची ओवी 178 अशी आहे. ऐसे जे का शुद्ध ज्ञान ते ज्ञेय प्राप्तीचे कारण, ज्ञेय पावलिया ज्ञान हार पे जान वृत्तीसी. 178वी ओवी. आपण त्या दोन्ही याचा ओव्यांचा अर्थ पाहू. ज्याप्रमाणे एकच आकाश घटास आत्मबाहेर व्याप्त करून असते, त्याप्रमाणे एकच चिदाभास म्हणजे चैतन्य सकळ प्रपंचास व्यापून असते. 177व्या ओवीचा अर्थ. 178 ओवीचा अर्थ आता असा पाहू. आत्मा ज्ञेय होण्यासाठीचे म्हणजे आत्मानुभूती प्राप्त होण्यासाठीचे वृत्तीद्वारे ज्ञान, ज्ञाता आणि ज्ञेय अशा त्रिपुटीद्वारे मिळविलेले असे जे शुद्ध ज्ञान, ज्ञेय प्राप्त होताच म्हणजे स्वसंवेद्य आत्म्याचा अनुभव येताच ते शब्दज्ञान वृत्तीसह लयास जाते. अर्थात वृत्तीप्रवाह संपतो आणि आत्म्याचा अनुभव येत राहतो, असं या 178व्या ओवीत म्हटले. ती ओवी पुन्हा वाचतो. ऐसे जे का शुद्ध ज्ञान ते ज्ञेय प्राप्तीचे कारण, ज्ञेय पावलिया ज्ञान हार पे जान वृत्तीसी. आता ओवी क्रमांक 180 मध्ये नाथ महाराज काय म्हणतात बघूया. जडी रिघाल्या लवन, लवनपणा मुखे जान, ते विज्ञेय पावलिया ज्ञान, ज्ञातेपण हारवी. 180. अर्थ साधक अवस्थेत आत्मा म्हणजे अर्थात ज्ञेय, साधक अर्थात ज्ञाता, श्रवण वाचनादी शब्दाद्वारे समजणे म्हणजे अर्थात ज्ञान, अशा पद्धतीने म्हणजे ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय या त्रिपुटीद्वारे ब्रह्मस्वरूप असलेल्या आत्म्याबद्दल शब्दज्ञान गोळा करणे सुरू असते. मीठ पाण्यात पडल्यावर मिठाचा मीठपणा म्हणजे घनस्वरूपात राहून पाण्यापासून वेगळे असणे हा जो मीठपणा पाण्यात टाकता संपून जातो. तसा साधना अवस्थेत असताना ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय या त्रिपुटीद्वारे आत्म्याबद्दल समजून घेत राहणे असा जो ज्ञातेपणा असतो तो संपतो.
अर्थात ज्ञाताच ज्ञेय होतो. स्वसंवेद्य आत्मा अनुभवास येतो. 183 क्रमांकाची ओवी आता वाचतो. अपरोक्ष नभता सांग, देहादी प्रपंचाचे लिंग, आत्म्या वेगळे देखे जग, शब्दे लगबग ब्रह्मज्ञाना. आपलं चिंतन चालू आहे एकनाथी भागवतामधील अध्याय क्रमांक 19 आणि ओवी क्रमांक 177 से 183चं चिंतन चालू आहे. या 183 ओवीचा अर्थ पाहू. सत्ता, संपत्ती, शिक्षण, अनुभव, मान, स्त्री पुत्रादी प्राप्त करण्या संबंधाने सर्वांच्या मनामध्ये सतत शब्दप्रवाह, वृत्तीप्रवाह सुरू असतो. इच्छा असो नसो, मनामध्ये सतत शब्दांची लगबग म्हणजे शब्दप्रवाह, त्यालाच वृत्तीप्रवाह म्हणतात. इंग्रजीमध्ये चॅटरिंग ऑफ माइंड म्हणतात, सुरू असते. हा शरीराचा म्हणजेच प्रपंचाचा स्वभाव आहे. आत्मा अनात्म विवेकाद्वारे अनात्म असलेले जगत आत्म्यापासून वेगळे असल्याचे, आत्मा हा जगतापासून निर्लिप्त असल्याचे पहा. आध्यात्मिक ज्ञानाची अपरोक्षानुभूती येईपर्यंत म्हणजे आत्मानुभूती प्राप्त होईपर्यंत मनामध्ये प्रापंचिक तसेच आध्यात्मिक शब्दांची वटवट म्हणजेच लगबग सुरू असते. सारांश, शब्दाची लगबग संपते तेव्हाच मन वृत्तीशून्य निशब्द झाल्यानंतरच ब्रह्मज्ञान म्हणजे आत्मज्ञान म्हणजेच अपरोक्षानुभूतीस येते. आत्मज्ञान अपरोक्षानुभूतीस येते. नाथ महाराज या अध्यायाच्या म्हणजे 19व्या अध्यायाच्या सुरुवातीला स्पष्ट करतात. त्यांची ओवी क्रमांक 21 अशी आहे. जे जे ऐके वेदांत श्रवण, ते अंगे होत जान आपण, हे अपरोक्षाचे लक्षण, सत्यत्वे जान अतिशुद्ध. अर्थ, वेदांत श्रवणास म्हणजे गीता, ज्ञानेश्वरी इत्यादी जे जे ऐकले ते स्वतःच्या ठिकाणी अनुभवासी येणे, हे ज्ञान अपरोक्षत्वाने होणे होय. उदाहरणार्थ, निमाली त्रिगुणेसी त्रिपुटी, पडली मिठी स्वानंदी. त्यांचीच ओवी क्रमांक 10. आपण आता 21 ओवीचा अर्थ पाहिला. अगोदर असलेली क्रमांक 10 आणि त्यातले 2 चरण आपण चर्चेकरता घेतलेत. निमाली त्रिगुणेस त्रिपुटी, पडली मिठी स्वानंदी. त्याचा अर्थ काय? त्रिपुटी संपल्याचे अनुभवासी येणे, गुणातीत असलेल्या स्वानंदाची अनुभूती येणे, हे ज्ञान अपरोक्षत्वाने अनुभवास आल्याचे लक्षण आहे. आता आपण 10 पाहिली आहे म्हणजे काही भाग आणि ओवी क्रमांक 21 पाहिली. आता 29वी ओवी जी आहे त्यात नाथ काय म्हणतात बघूया. अपरोक्षत्वाने झालेले ज्ञान कळण्यासाठीची पुढील लक्षणे एकनाथ महाराज स्पष्ट करतात. स्वप्नीची नाना कर्मे जाण, त्यांचे जागृती न लगे बंधन, तेवी मिथ्या निज कर्माचरण, जीवित्वेसी जान जो देखे. अध्याय 19 ओवी 29 वाचली. स्वप्न अर्थ, स्वप्नात कर्म करीत असताना ते कर्म मी करीत आहे हा बंध जाणवतो, पण स्वप्नातून जागृतीत आल्यावर तो बंध म्हणजे कर्तेपणाचा बंध आता मुळीच जाणवत नाही. त्याप्रमाणे जागृतीत स्वतःच्या मनबुद्धी इंद्रियाद्वारे प्रत्यक्ष कर्म आकारात येत असताना कर्तेपणाचा बंध मुळीच जाणवत नाही. आत्मस्वरूपाबाहेर, बाहेरच्या बाहेर कर्म आकारास येत आहे असा अनुभव येत राहतो. ऐशी साचार म्हणजे कर्म घडत असतानाची
ऐशी साचार ज्याची स्थिती, त्या नाव शुद्ध आत्मप्राप्ती. निजानुभव त्या ते म्हणती, हे जाण निश्चित उद्धवा. निजानुभव म्हणजे स्वतःचा अनुभव. नाथांची ओवी क्रमांक 30. 31वी वाचतो. आणिक एक तेथीची खुण, विषयाविन स्वानंद पूर्ण. हे अनुभवाचे मुख्य लक्षण, सत्य जाण शाश्वत. 31वी ओवी वाचली. पुढची 32वी वाचतो. ऐसा अनुभव नसता देख, केवळ ज्ञान जे शाब्दिक. त्या ते म्हणजे अनुमानिक, जान निष्टंक निज भक्ता. 32वी ओवी. अशा प्रकारे 30, 31 आणि 32 3 ओवा वाचल्या. आपण अर्थ पाहूया. कारण परिणाम संबंधाच्या अनुपस्थितीत विषय म्हणजे अनुकूल घटना, परिस्थितीवर नियंत्रण असे कोणतेही कारण उपलब्ध नसताना जाणवणारा आनंद अर्थात निरुपचार निर्निर्मित आनंद अनुभवास येणे हे आत्मानुभवाचे मुख्य लक्षण आहे. असा आनंद अनुभवास येत नसेल तर जो ज्ञान संग्रह आहे तो शाब्दिक आहे, ते शब्द ज्ञानच आहे. परोक्ष ज्ञान आणि अपरोक्षत्वाने झालेले ज्ञान हा विषय स्पष्ट होण्यासाठी अध्याय 4 मधील ओवी क्रमांक 164 मध्ये माऊली काय सांगतात ते आपण बघूया. माऊलींची ओवी अशी आहे. जेथ वैराग्याचा पांगु फिटे, विवेकाचाही सोसू तुटे. जेथ न पाहता सहज भेटे, आपण पे. अध्याय 4 ओवी 164. माऊली या ओवीत काय म्हणतात अर्थ पाहूया आपण. जेथे म्हणजे ज्या ज्ञानाच्या अपरोक्षानुभूतीत वैराग्याचा पांग फिटतो, म्हणजे विवेकाचा सोस म्हणजेच हाव संपते आणि डोळ्यांनी द्रष्टा होऊन पाहणे असे नसलेले आत्मस्वरूप स्वतःच्या ठिकाणी सहजच म्हणजे त्रिपुटीद्वारे द्रष्टा ज्ञाता करता भोगता असे न होता प्राप्त होते, म्हणजे अनुभवास येते. जेथ न पाहता सहज भेटे आपण पे. यानंतर याच अध्यायातला श्लोक क्रमांक 34 आपल्याला पाहायचा आहे. तो श्लोक असा आहे ज्यामध्ये साधना सांगितलेली आहे. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानम ज्ञानिन तत्वदर्शनः. अध्याय 4 श्लोक 34 अर्थ पाहू. ते ज्ञान श्री गुरुच्या जवळ जाऊन त्यांना प्रणिपात म्हणजे दंडवत साष्टांग नमस्कार करणे अर्थात शरण जाणे, सेवा करणे जिज्ञासू स्वभावाने, सरळ मनाने, विनम्रतेने आत्म्यासंबंधी प्रश्न करणे, या साधनांच्या द्वारा तू जाणून घे. आध्यात्मिक ज्ञान संपन्न व तत्व साक्षात्कार संपन्न श्री गुरु तुला त्या ज्ञानाचा उपदेश करतील. आणखी काय म्हणतात. सद्गुरूंचे व चांगल्या शिष्याचे लक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आहे जाणून घेण्यासाठी. गुरूंना विविध आध्यात्मिक शास्त्राचे शब्दज्ञान असणेही आवश्यक आहे. त्यामुळे ते युक्तिप्रवृत्तीने शिष्यांच्या शंकाचे समाधान, त्यांच्या प्रश्नाची उत्तरे देऊन त्यांचं समाधान करू शकतात. त्याचप्रमाणे त्यांनी आत्मानुभूती संपन्न असणेही, ब्रह्मीभूत असणेही आवश्यक आहे. कारण असे गुरुच शब्दाचे रूपांतर बोध जागृतीमध्ये करू शकतात. नाहीतर शिष्य शब्दज्ञानाच्या जंजाळात फसून राहतो. तसेच अज्ञान, परोक्ष ज्ञान व अपरोक्ष ज्ञान हा फरक स्पष्ट होण्यासाठी अध्याय क्रमांक 4 श्लोक क्रमांक 39 मधील
ध्यानाच्या खुणेपूर्वीच्या सर्व परिच्छेदातील ठळक भाग आपण पाहणार आहोत की जेणेकरून हा विषय अतिशय स्पष्ट होईल आणि सिद्धांत सांगणारा अध्याय क्रमांक 4 आणि श्लोक क्रमांक 39 असा आहे. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रियः ज्ञानम लब्ध्वा पराम शांतिम अचिरेनाधिगच्छति. अर्थ पाहूया. श्रद्धावान संयतेंद्रिय म्हणजे इंद्रियांना ज्याने विषयापासून निवृत्त केलेले आहे असा, व गुरूंनी सांगितलेल्या साधना करण्यामध्ये तसेच सांगितलेले ज्ञान ग्रहण करण्यामध्ये जो परायण म्हणजे तत्पर असलेला साधक ज्ञानाला प्राप्त होतो आणि ज्ञान प्राप्त झाल्यावर तो तात्काळ परमशांतीला म्हणजे प्रशांतीला प्राप्त होतो. श्लोक 34 मध्ये आपण थोड्या वेळापूर्वी वाचला तो. श्री गुरूंची परमादर व प्रेमभक्तिरसयुक्ततेने सेवा तसेच निष्कपटपणे प्रांजळपणे प्रश्न विचारण्याची साधना भगवंतांनी सांगितल्यानंतर त्या साधनेची उर्वरित अंगे या श्लोकात सांगितली आहेत. गुरुसेवेला श्रद्धेची जोड नसेल तर ती सेवा दांभिक होऊ शकते. परमात्म्यामध्ये अर्थात गीता ज्ञानेश्वरीमधील सिद्धांतामध्ये प्रत्यक्ष प्रमाणाहूनही अधिक विश्वास असणे म्हणजे श्रद्धा. आणि श्रद्धेमुळे साधनेत परायणता तत्परता येते. श्रद्धा पूर्ण नसल्यामुळे त्रिकालाबाधित सत्य व निरंतरतेने उपलब्ध असलेल्या आत्म्याचा अनुभव येत नाही. या सिद्धांतातील श्रद्धेच्या अभावामुळे श्रद्धेतील कमतरतेमुळेच संसाराचे सत्यत्व प्रतीतीस येत असते. साधनेमधील श्रद्धेची आवश्यकता अनिवार्यता याप्रमाणे लक्षात घ्यावी. श्रद्धावान तत्पर संयतेंद्रिय साधक ज्ञानात प्राप्त होतो व ज्ञान प्राप्त झाल्यावर तत्काळ परम शांतीला म्हणजे प्रशांतीला प्राप्त होतो. ज्ञानम लब्ध्वा पराम शांतिमचिरेनाधिगच्छति. ज्ञान या सर्वांना माहीत असलेल्या संज्ञेची व्याख्या भगवंतांनी श्लोक क्रमांक 13 अध्याय क्रमांक 13 आणि श्लोक क्रमांक 11 मध्ये केलेली आहे. अध्याय 13 श्लोक 11 महत्त्वाचा सिद्धांत सांगणारा हा श्लोक अध्यात्मज्ञान व ज्ञानाची अपरोक्षानुभूतीबद्दल आहे. ऐका. अध्यात्मज्ञान नित्यत्वं तत्वज्ञानार्थदर्शनम् एतच् ज्ञानमिति प्रोक्तम् अज्ञानं यदतोऽन्यथः. अर्थ अध्यात्मज्ञानात म्हणजे आध्यात्मिक शब्दज्ञानात जसे आत्म अनात्म विचार इत्यादीमध्ये नित्य निरंतर स्थित राहणे आणि तत्वज्ञानार्थ दर्शनम या ज्ञान म्हटलेले आहे. अध्यात्मज्ञानात नित्यस्थिती आणि तत्वज्ञानाच्या अर्थाचे म्हणजे प्रयोजन फल ज्ञेय असलेल्या परमात्म्याचे म्हणजेच आत्म्याचे दर्शन होणे यास ज्ञान म्हटलेले आहे. अर्थात परमात्मा असलेला आत्मा सर्वत्र अनुभवास येणे हे ज्ञान होय. तत्वज्ञानाच्या अर्थाची अपरोक्षानुभूती प्राप्त होणे हे ज्ञान होय. जे अन्यथा आहे म्हणजे या व्यतिरिक्त आहे, या विपरीत आहे ते अज्ञान होय. अर्थात अध्यात्मज्ञान व त्या ज्ञानाची अपरोक्षानुभूती या दोघांना एकत्रितपणे ज्ञान म्हणून संबोधित केलेले आहे. आध्यात्मिक शब्दज्ञानाचे अपरोक्षानुभूतीत म्हणजे प्रतीतीत रूपांतर करणारा मार्ग म्हणजे ज्ञानमार्ग म्हणजे ज्ञानयोग असे लक्षात घ्यावे. माऊलींनी ज्ञान हे या श्लोकावरील ओव्याद्वारे सुस्पष्ट केले आहे.
त्या ओव्यांचा अर्थ पुढीलप्रमाणे कंसातील क्रमांक 13व्या अध्यायातील ओव्यांचे आहेत. त्या ओव्या याप्रमाणे आपण त्यावर चिंतन करणार आहोत. काय म्हणतात? 623वी ओवी अशी आहे. तयाची ठाई ज्ञान या बोला नाही आन, ते ज्ञानी बैसले मन तेव्हाची ते तो मी. अर्थ, त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे हे निश्चित, या बोलण्यात अन्यथा काही नाही. जेव्हा त्या साधकाचे मन आध्यात्मिक ज्ञानात निश्चयाने स्थिर झाले तेव्हाच मला म्हणजे आत्म्याला व्यक्त भावास आणणारे ते तो आहे. ते म्हणजे आध्यात्मिक शब्द ज्ञान. आता पुढची ओवी 624. तरी बैसलेपणे जे होय, बैसताची बोले न होय, तरी ज्ञानातया आहे सरिसा पाडू. अध्याय 13 ओवी 624 मी वाचली. अर्थ पाहू. आध्यात्मिक शब्द ज्ञान व त्या ज्ञानाची अपरोक्षानुभूती या दोन्हींना ज्ञान म्हटले जाते असे श्लोकात भगवंतांनी सांगितले आहे. पुढील ओवीपासून माऊली ज्ञानाच्या अपरोक्षानुभूती संबंधाने विवेचन करणार आहेत. त्याची प्रस्तावना व मागील ओव्यांचा सारांश प्रस्तुत ओवीत माऊलींनी सांगितलेला आहे. पहिल्या 2 चरणात मागील सारांश सांगताना माऊली म्हणतात, अध्यात्मज्ञान मनाच्या स्थिरतेद्वारे होते. ते केवळ शब्दाने होत नाही. बुद्धीच्या निश्चयाद्वारे व मनाच्या स्थिरतेद्वारे आध्यात्मिक शब्दज्ञानाचे रूपांतर अपरोक्षानुभूतीत होत असते. आध्यात्मिक परोक्ष ज्ञान म्हणजे शब्दज्ञान व मनाची स्थिरता, बुद्धीची निश्चयात्मकता या सर्वांच्या एकत्र येण्याचे महत्त्व लक्षात येण्यासाठी माऊली प्रस्तुत ओवीच्या शेवटच्या 2 चरणात म्हणतात, मनाची स्थिरता व बुद्धीची निश्चयात्मकता यांच्यासोबत आध्यात्मिक परोक्ष ज्ञान म्हणजे शब्दज्ञान जेव्हा असते तेव्हा ते अपरोक्ष ज्ञानाच्या योग्यतेचे असते. आता ओवी 624चा एकत्रित अर्थ आपण पाहूया. प्राप्त केलेले आध्यात्मिक परोक्ष ज्ञान म्हणजे शब्दज्ञान मनाची स्थिरता व बुद्धीच्या निश्चयात्मकतेमुळे आत्मानुभूती प्राप्त होण्याच्या योग्यतेस आलेले असते. अशा रीतीने अध्यात्मज्ञान नित्यत्वम या पदाने भगवंतांनी सांगितलेली ज्ञानसाधना माऊलींनी अधिक स्पष्ट केली आहे. सारांश, अपरोक्ष ज्ञान मनाच्या अध्यात्मनिष्ठेने होते. ते केवळ शब्दाने होत नाही. अपरोक्ष ज्ञान जेव्हा होते तेव्हा शब्दज्ञानी हा ज्ञान होतो. हा सिद्धांत श्लोकातील तत्वज्ञानार्थदर्शनम या पदावरील पुढील ओव्याद्वारे माऊलींनी स्पष्ट केलेला आहे. आता 625वी जी ओवी आहे ती आपल्याला पाहायची आहे. शुद्ध तत्वज्ञानापासून जे एक फळ प्राप्त होते ते फळ म्हणजे ज्ञेय म्हणजेच आत्मा म्हणजेच परमात्मा अर्थात ब्रह्म होय. त्या ज्ञेयापर्यंत त्याची सरळ दृष्टी जाते अर्थात ज्ञेय अनुभवासी येते असं 625व्या ओवीत माऊलींनी स्पष्ट केले. पुढील ओवी म्हणजे 626वी सिद्धांताची शब्दज्ञान व त्या ज्ञानाची अपरोक्षानुभूती स्पष्ट करणारी आहे. ओवी अशी आहे. एरवी बोधा आलेली ज्ञाने जरी ज्ञेय न दिसेची मने, तरी ज्ञान लाभूही न मने जाहला सांता. जरी आध्यात्मिक शब्दज्ञान पूर्णपणे समजले आहे, पटले आहे, वारंवार मनात येणाऱ्या विचाराद्वारे वृत्तीद्वारे मनास व्यापून आहे, बुद्धी त्या ज्ञानातील स्वतःचा निश्चय अनुभवत आहे आणि तरीसुद्धा
जर त्या ज्ञानाने ज्ञेय जो आत्मा दिसत नसेल, अनुभवास येत नसेल, तर तो ज्ञानलाभ प्रत्यक्षात झाला असे मी म्हणजे भगवंत मानित नाही. सारांश भगवंत म्हणतात, परोक्ष ज्ञानाची म्हणजे आध्यात्मिक शब्दज्ञानाची प्राप्ती झाली तरी आम्ही तो खरा लाभ मानत नाही. निव्वळ परोक्ष ज्ञान ही मोक्षप्राप्ती नाही, ज्याला आपण शब्दज्ञान म्हणतो. किंबहुना ज्ञानलाभ झालाच नाही असा त्याचा अर्थ होतो. म्हणून नामदेव महाराज काय म्हणाले होते, एक तरी ओवी अनुभवावी. वाचावी, पारायण करावी हे तर गृहीत आहेच, पण अनुभवावी म्हणजेच अपरोक्ष ज्ञान त्यातनं प्राप्त झालं पाहिजे. आता माऊली बोध हा शब्द ज्ञानाच्या अनुभवासाठी वापरतात. म्हणजे परोक्ष ज्ञानाला ज्ञान म्हणायचं आणि अपरोक्ष ज्ञानाला बोध म्हणायचं, म्हणजे सोपं होतं. येथे बोध प्राप्त झाल्यासारखा वाटतो पण झालेला नाही, या अर्थाने बोध हा शब्द वापरलेला आहे. आंधळ्याने आपल्या हाती घेतलेल्या दिव्याचा काय उपयोग? त्याप्रमाणे प्राप्त झालेले ज्ञान जर ज्ञेय म्हणजे आत्मा दाखवू शकले नाही, म्हणजे आत्मानुभूतीचा अनुभव झाला नाही, तर परोक्ष ज्ञानाचा निश्चय पूर्णतया वाया जातो, असं माऊलींनी 627 क्रमांकाच्या ओवीमध्ये सांगितलेलं आहे. जर ज्ञानाच्या प्रकाशाने अज्ञानाने म्हणजे अविद्येने आवृत्त झालेल्या असलेल्या ब्रह्मतत्वापर्यंत म्हणजे आत्म्यापर्यंत बुद्धीची दृष्टी पोचली नाही, बुद्धी आत्मरूप होऊन आत्मा अनुभवास आला नाही, तर परोक्ष ज्ञानरूप वृत्ती ही ज्ञेयाविषयी अजून अंधळीच राहिलेली आहे. शिवसूत्रामध्ये 3 प्रकरणं आहेत आणि एकंदर त्यात सूत्र 76 आहे. शिवांनी पार्वतीस आध्यात्मिक उपदेश केलेला आहे. त्यातील 2 सूत्रे क्रमांक म्हणजे प्रकरण 1 सूत्र क्रमांक 2, प्रकरण 3 आणि सूत्र क्रमांक 2 आहेत. ज्ञानम बंध हा 2च शब्द, ज्ञानम बंध हा अर्थ परोक्ष असलेले आध्यात्मिक शब्द ज्ञान हा बंध आहे. आणि अमृतानुभव प्रकरण 3 आणि ओवी 16 आणि 17 मध्ये माऊलींनी हे स्पष्ट केलेलं आहे. हा परोक्ष ज्ञान रूपवृत्ती प्रवाह विचार प्रवाह सत्वगुणाद्वारे बांधून ठेवतो. हा विषय आपण यापूर्वी पाहिलेला आहेच आहे. आता या पार्श्वभूमीवर आपल्याला 20 मिनिटाचं ध्यान करायचं आहे आणि त्यासाठी आपला सिद्ध मंत्र माझी माऊली.